हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करूया. डेप्रिसिएशनचा जो आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, त्याच्यामधली आज आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया की थोडासा अवघड असा. त्यातल्या त्यात आपण बघणार आहोत. या अगोदर आपण दोन प्रॉब्लेम बघितले. पहिला होता सिंपल प्रॉब्लेम रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड मधला, आणि आता आपण सेकंड पण बघितला, चांगला होता, सेल ऑफ पार्ट ऑफ मशिनरी. आणि आज आपण थोडासा वेगळा आणि त्यातल्या त्यात थोडाफार तुम्हाला सिमिलर वाटेल असा प्रॉब्लेम बघूया. तर मी प्रॉब्लेम वाचतो, तुमच्या समोर दिसेल तो, तुम्ही बघा, कॉन्सन्ट्रेट करा. आणि तुम्हाला पण परीक्षा कॉलेजमध्ये आला असेल असा. Sharmila Automobiles Limited Thane purchased a machine for rupees 80,000 on 1st July 2015. On 1st October 2016, company purchased an additional machine costing rupees 30,000. On 31st March 2018, the machine purchased on 1st July 2015 became obsolete and was sold for 65,000. Depreciation was provided annually on 31st March, the rate of 10% per annum on the reducing balance method. आता reducing म्हटलं तरी रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड त्यांचीच नावं आहेत. Prepare machinery account and depreciation account for the period from 15-16, 16-17, 17-18. आता हा मी वाचून घेतलेला आहे. आता परत एकदा आपण स्लोली बघूया याच्यामध्ये काय म्हटलंय. Sharmila Automobiles Limited ठाणे purchased machine for 80,000 on 1st July 2015. त्यांनी पहिली मशीन घेतलेली 80,000ची 2015 1 जुलैला. त्यानंतर ऑन 1st ऑक्टोबर 2016 म्हणजे नेक्स्ट इयर मध्ये त्यांनी कंपनी परचेस अन ऍडिशनल मशीन कॉस्टिंग रुपीज 30,000 ऑन 31st मार्च 2018. द मशीन परचेस ऑन 1st जुलै 2015 म्हणजे पहिली जी मशीन त्यांनी परचेस केली होती ती त्यांनी 31st मार्च 2018 मध्ये त्यांनी विकली. ऑब्सोलेट झाली म्हणजे खराब झालेली आहे आणि विकून टाकली त्यांनी 65,000 ला. डेप्रिसिएशन वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे की 10% पर एनम आहे. रिड्युसिंग बॅलन्स मेथड प्रमाणे आहे. मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट बनवा 3 वर्षासाठी. तर आपलं इयर एंडिंग परत त्यांनी सिमिलर केलेलं आहे. इयर एंडिंग असं केलंय एप्रिल मार्च. मग मी तुम्हाला गेल्या वेळी पण दाखवलं होतं, आय थिंक सो, तुम्हाला आठवत असेल. तर हे एप्रिलला बघा, इकडे एप्रिलला आणि मार्च इयर एंडिंग. तर 1 एप्रिल 2015 आपण पकडूया सुरू झालं तर 16ला संपणार. ठीक आहे, 31st मार्च 16. मग 1 एप्रिल नेक्स्ट इयर येणार 2016, इथे 17, 31st मार्च 17. 1 एप्रिल 2017ला सुरू होणार, 31st मार्च 2018ला संपणार. अशा प्रकारे हे 3 वर्ष आपल्याला अकाउंटिंग करायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कळलेलं आहे की याच्यामध्ये 2 आपले मशिनरीज आहेत. तर वर्किंग नोटसाठी मी बघा, तुम्ही नीट बघाल तर वर्किंग नोट नंबर 1 बनवलेली आहे. आणि वर्किंग नोट 1 मध्ये काय केलंय मी, तर इथे हा एक मी कॉलम बनवलेला आहे इथे. आणि आपल्याला इथे असे परफेक्ट कॉलम बनवायचे आहेत की मशिनरी किती आहेत. आता याच्यात आपल्याला समजलं की 2 मशिनरी आहेत, बरोबर आहे. तर मग मी इथे 2 मशिनरी बनवतो. नीट बघा, तुम्ही समजून घ्या. आता तुम्ही बघाल तर इकडे मशिनरी मी लिहिलेलं आहे. मशिनरी 1, मशिनरी 2 टोटल. आणि इथे आपण लिहिणार पर्टिक्युलर, म्हणजे डिटेल आपण लाईन लिहून टाकायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नीट बघाल तर मी एक मशिनरी अकाउंट बनवलेलं आहे. डेबिट, क्रेडिट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाउंट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाउंट. खाली मी डेप्रिसिएशन अकाउंट पण बनवलेला आहे छोटासा. डेट पर्टिक्युलर जेएफ अमाउंट, डेट पर्टिक्युलर जेएफ अमाउंट. ठीक आहे, छोटाच असतो हा, साईजने एवढासाच बनवायचा आपल्याला. 3 वर्षासाठी एवढासा पुरेसा आहे. मशिनरी अकाउंट थोडा मोठा बनवायचा आहे आपल्याला. ठीक आहे.
आणि वर्किंग नोट बघा, जशा मशिनरी आहेत त्याप्रमाणे पर्टिक्युलर 1 2 टोटल. ठीक आहे. आणि हे इयर आपल्याला समजण्यासाठी आपण इथे लिहून घेतलेले आहेत की 15ला सुरू होणार, 16ला संपणार. तर अशा प्रकारे आपण सुरू करूया. आता पहिला प्रॉब्लेम परत एकदा की आपला प्रॉब्लेम नंबर हा किती नंबर प्रॉब्लेम आहे आपला, 3 नंबर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 3. ठीक आहे. इन द बुक्स ऑफ, वर लिहायचं असतं इन द बुक्स ऑफ, कुठली कंपनी होती आपली ही, तर शर्मिला ऑटोमोबाईल्स. इन द बुक्स ऑफ शर्मिला ऑटोमोबाईल्स लिमिटेड. ठीक आहे. आपण मशिनरी अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट असे हे दोन्ही अकाउंट आपण प्रॉपरली बनवलेले आहेत. बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्रीज पण विचारले जातात, पण जर्नल एंट्रीज मी घेत नाही कारण की त्या आपण दरवेळी बोलतो पण आणि समजून पण घेतो. जर्नल एंट्री त्या वर्षाच्या तुम्ही एखाद वर्षाच्या विचारतात त्यावेळी तुम्ही ते तिथे पास करून द्यायचे जर्नल ड्रॉ करून. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया प्रॉब्लेमला प्रॅक्टिकली सॉल्व्ह करायला. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूया, वाचूया परत एकदा. तर शर्मिला ऑटोमोबाईल्स लिमिटेड ठाणे परचेस अ मशीन फॉर ₹80,000 ऑन 1 जुलै 2015. बरोबर. तर पहिल्यांदा त्यांनी मशीन परचेस केलेली आहे 1 जुलै 2015ला. आता मला सांगा, हा तुमच्या समोर हा चार्ट मी बनवलेला आहे. 1 एप्रिल 2015ला सुरू झालं, 31 मार्चला संपणार आहे 16ला. तर 1 जुलै याच्यामध्येच येणार आहे, म्हणजे 1 जुलैला त्यांनी मशीन परचेस केलेली आहे. ठीक आहे. तर त्याची एंट्री येणार मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट, तारीख 1 जुलै 2015. त्याची पोस्टिंग येणार मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. तुम्ही काहीतरी एकच लिहा, कॅश बँक लिहितात बरेच लोक, तर तसं लिहायचं नाही. कितीला घेतली त्यांनी मशिनरी, ₹80,000. तर इथे अमाऊंट कॉलम मध्ये ₹80,000 मी रेकॉर्ड करून टाकले. बरोबर. तर पहिली एंट्री झालेली आहे. आता ह्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा, ऑन 1 जुलै ऑन 1 ऑक्टोबर 2016. तुम्ही बघाल तर इथे 1 ऑक्टोबर तर सेकंड इयर मध्ये येते, बरोबर ना. तर 1 ऑक्टोबर सेकंड इयर मध्ये येते, तर मग आपण काय केलं पाहिजे, तर ते नेक्स्ट इयरला होणार ती एंट्री. तर आता तुम्ही काय करायचंय की आता याच्यामध्ये एवढ्याच वर्षाचं आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर आता वर्किंग नोट मध्ये सुद्धा याची एंट्री झाली पाहिजे. तर पहिली मशिनरी तुम्ही 2015-16 हे आपण लिहिलेलं आहे. त्यांनी पहिली मशीन परचेस केलेली आहे किती, ₹80,000. तर पहिल्या मशिनरी मध्ये मी 80,000 लिहिले. इथे सेकंड मध्ये डॅश, टोटल मध्ये 80,000. माहितीसाठी तुम्ही कधी घेतले इथे ब्रॅकेट मध्ये लिहू शकता 1 जुलै 15. आता तुम्ही मला सांगा की 31 मार्च 2016 पर्यंत किती महिने होतात. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 महिने. ठीक नाही, कसं जुलै ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 9 महिन्याचं डेप्रिसिएशन पहिल्या वर्षी येणार आहे. ते लेस डेप्रिसिएशन आपण 10% रेट ऑफ डेप्रिसिएशन आहे. लेस डेप्रिसिएशन फॉर 9 मंथ आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. रेट ऑफ डेप्रिसिएशन 10% आहे. तर तुम्ही इथे याच्यावर कॅल्क्युलेट करू शकता 80,000 वर 9 महिन्याचा. तर हे कसं करणार, तर इथे मी वर्किंग दाखवतो, तुम्ही बघा. तुम्हाला कॅल्क्युलेशन पण दिसत असेल. 80,000 इंटू 10 फॉर पर्सेंटेज आहे आणि 9 फॉर मंथ आहे, डिवाइड बाय 100 फॉर पर्सेंटेज आणि 12 फॉर मंथ आहे. बरोबर. 12 मधून 9 महिने, 100%. तर हे शून्य घालवा, हे 0 0 0. ठीक आहे. हे गेले. तर याला आपण कमी करूया. 3 त्रिक 9, 3 चौक 12. ठीक आहे. 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजे इथे 2,000 उरले इंटू 3 किती आले, ₹6,000 डेप्रिसिएशन. बरोबर आहे. तर ₹6,000 डेप्रिसिएशन आलं. तर मी इथे ₹6,000 लिहून टाकले. ठीक आहे. 80 मधून 6 गेले, 80 मधून 6 गेले, किती उरले, 74,000. ठीक आहे. डॅश इथे 6,000, 74,000. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इयर दुसरं आलं 2016-17. ठीक आहे. तर आता हे तुम्ही काय करा, 2016-17 हे इयर आलं. आता डेप्रिसिएशनची एंट्री आपल्याला करायची आहे. तर एंट्री अशी येणार आहे, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बरोबर आहे. मग मशिनरी अकाउंट मध्ये बाय डेप्रिसिएशन तारीख येणार 31 मार्च
2016 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6000 आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला इकडे द्यायचा आहे डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये. तारीख आहे आपली 31 मार्च 2016 टू मशिनरी अकाउंट 6000. तर आता आपण ह्याचं डेप्रिसिएशनची रेकॉर्डिंग केले. आता हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट ही एंट्री येते. तर आता आपण त्याचे इफेक्ट इकडे देऊया डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये 31 मार्च 2016 बाय डेप्रिसिएशन बाय P&L अकाउंट. ओके, अमाऊंट येणार 6000. बरोबर. त्याची टोटल करूया आपण 6000. ठीक आहे, झाली टोटल. हे वर्ष इथे संपलेलं आहे. आता ॲज युजल आपण हे पण अकाउंट क्लोज करायचं आहे. ठीक आहे. 80,000 minus 6,000 74,000 by balance carried down 31st March 2016. ठीक आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. तर आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा पहिला वर्ष क्लोज झाल्यानंतर आता आपल्याला त्याला इथे खाली ओपन करावं लागतं खालच्या ओळीला 1 एप्रिल 2016 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 74,000. ठीक आहे. आता हे झालंय. आता आपण या वर्षात एक नवीन मशिनरी आपण विकत घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं. तर काय म्हटलंय त्यांनी, ऑन 1 ऑक्टोबर 2016 कंपनी परचेस ॲडिशनल मशीन कॉस्टिंग ₹30,000. बरोबर आहे. अजून एक मशीन घेतलेली आहे. तर त्याची एंट्री आपल्याला इथे करावी लागेल. त्याची एंट्री येणार मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तारीख येणार 1 कधी घेतली त्यांनी 1 ऑक्टोबरला. ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2016 टू बँक अकाउंट. किती 30,000. बरोबर. ठीक आहे. दुसरी मशीन त्यांनी 30,000 ला घेतलेली आहे. तर त्याची आपण रेकॉर्डिंग केलेली आहे आता. ठीक आहे. एंट्री आली मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तुम्ही बघू शकता. ओके, टू बँक अकाउंट तारीख टाकलेली आहे. ओके. आता याची वर्किंग मध्ये पण आपल्याला ॲडिशनल मशिनरी डॅश सेकंड मध्ये 30,000 तारीख ब्रॅकेट मध्ये टाकू शकता 1 ऑक्टोबर 2016. बरोबर आहे ना. 1 ऑक्टोबर 2016 ला त्यांनी घेतलेली आहे. 30,000 ॲडिशन मध्ये इथे ऍड करून टाका. टोटल कॉलम इथे खाली, इथे पहिले 30,000 खाली घेऊया. इथे 74 येणार पहिली मशीन आणि इथे 7 आणि 3 10 1,04,000. ठीक आहे, 1,04,000 आलेले आहेत टोटल. सो सिंपल आहे ही वर्किंग नोट. तुम्हाला समजत असेल तर माझ्या मते आता याची एंट्री झालेली आहे. आता त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की ऑन 31 मार्च 2018 द मशीन परचेस ऑन 1 जुलै 2015 बिकम ऑब्सोलेट अँड वॉज सोल्ड फॉर ₹65,000. 2018 वर्षाच्या शेवटी त्यांनी विकलेली आहे. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी, आता पण नाही. आता या वर्षी आता आपल्याला परत डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. मग वर्किंग नोट मध्ये आपण लेस डेप्रिसिएशन देऊया. ओके, लेस डेप्रिसिएशन. आता तुम्ही बघू शकता की या वर्षी आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर मग याच्यावर तर 12 महिन्यात येणार कारण ही जुनी मशीन आहे आपल्याकडे पहिल्यापासून. आणि याच्यावर किती 1 ऑक्टोबर पासून. तर आता मोजा 1 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 6 महिने. फक्त याच्यावर 6 महिन्याचं येणार 10% प्रमाण. आता याच्यावर रेड्युसिंग बॅलन्स आहे ना, त्यामुळे 74,000 वर 7,400 काढायचं. 10% याच्यावरच काढायचे डायरेक्ट. बरोबर. आणि 30,000 वर, आता ही आत्ता झालेली आहे त्यामुळे हाच बॅलन्स आहे ना. तर 30,000 वर 10% किती येणार 3,000 येणार. एक शून्य कमी करायचा आणि मग 6 महिन्याचे म्हणजे अर्धे करायचे. 3,000 चे अर्धे 1,500 रुपये. 1,500. 7,400 प्लस 1,500 टोटल किती येणार बघूया आपण इकडे. 0 4 आणि 5 9 8,900.
बरोबर. आता याचा बॅलन्स काढून घेऊया खाली. 0 0 10तून 9 गेला 1, 13तून 8 गेले 13 5, बरोबर आहे. इथे 9, 95 100. किती आली टोटल? 95 100, बरोबर. आता याच्यातून 30,000 मधून 1,500 गेले, किती उरले? 28,500. आता 0 0 10तून 4 गेले 6, 13तून 7 गेले 6, बरोबर आहे ना? 6 होते, 6 आणि इथे 66,600. हे बॅलन्स आलेला आहे इयरली 2017-18, बरोबर. हा, आता या डेप्रिसिएशनची टोटल आलेले 8,900. याची एंट्री आपल्याला करायची आहे मशिनरी अकाउंटमध्ये. एंट्री येणार मशिनरी अकाउंट मध्ये. आपल्याला डेप्रिसिएशनची रेकॉर्डिंग करताना एंट्री येते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. इथे तारीख येणार 31 मार्च 2017. बाय डेप्रिसिएशन अकाउंट 8,900 टोटल मध्ये तुम्ही वर्किंग मध्ये बघू शकता, बरोबर आहे ना? वर्किंग मध्ये असेल इथे, बरोबर. तर 8,900. आता याचा सेकंड डेबिट येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी. मग डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये टू मशिनरी अकाउंट 8,900 31 मार्च 2017. ठीक आहे, 8,900. आता हा जो 8,900 ट्रान्सफर करायचा आहे P&L अकाउंटला, तिथं पण सेम तारीख 31 मार्च 2017. बाय P&L अकाउंट 8,900, बरोबर. लिहून टाकलं. हा, एंट्री येते P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. तर हे पाठ झालं पाहिजे एंटर तुमच्या आतापर्यंत, कारण की आपण आता कमीत कमी दोन्ही मेथडचे मिळून तर आता माझ्या मते त्याचे 3 किंवा 4 आणि याचे तिसरा म्हणजे 6 7 8 प्रॉब्लेम तरी सोडवले असतील माझ्या मते. 7 तर कमीत कमी 7. ठीक आहे. त्याची टोटल आली 8,900. 8,900. ठीक आहे. आता आपण यांची टोटल करूया प्रॉपर वर अकाउंटला. आता याचं टोटल आली 1,04,000, बरोबर. टोटल मध्ये बघून लिहिलं तरी चालतं तुम्ही इथे, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कुठली टोटल कुठे लिहायची. पण ठीक आहे, इथे डायरेक्ट करा, 5 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा जातील, काय हरकत नाही. 1,04,000 मायनस 8,900 बॅलन्स आला 95,100 वर्किंग नोट मध्ये आहे. पाहिजे तुम्ही करू शकता एकदा परत. ठीक आहे, 95,100 बॅलन्स आलेला आहे. ठीक आहे. इथे आलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31 मार्च 2017. आता ओपन होणार 1 एप्रिल 2018 17ला, सॉरी 1 एप्रिल 2017. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती? 95,100 ला ओपन झालेले आहे. ठीक आहे, तर बघू शकता. आता या वर्षी काय झालंय, तर या वर्षी त्यांनी मशीन विकलेली आहे 2018ला, बरोबर आहे ना? 2018ला त्यांनी मशीन विकलेली आहे. तर ते आपल्याला करावं लागेल. 2018ला काय? 31 मार्च 2018. The machine purchased on 1st July 2015 become obsolete and was sold for ₹65,000. आता त्यांनी बाकीचं तर काय सांगितलं नाही आपल्याला. त्यांनी सांगितलं की ही जी पहिली मशीन होती ही आता खराब झालेली आहे आणि विकून टाकली त्यांनी 31 म्हणजे वर्षाच्या शेवटीला. तर आपण ठीक आहे, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा याचं डेप्रिसिएशन काढून घेऊया. लेस डेप्रिसिएशन वर्षाच्या शेवटी म्हणजे पूर्ण वर्षाचंच येणार. याच्यावर 12 महिने, याच्यावर 12 महिने. आता याच्यावर 10% 6,6,6,0 1 0 2850 एक एक शून्य कमी करा 9510. त्याचा बॅलन्स काढूया. 0 6तून 6 गेले 4, 5तून 6 गेले 9, 9चा 15 ते 5तून 6 गेले 9 ते 5 59 940. आता इकडे 0 5 10तून 5 गेले 5 ना 4, 14तून 8 8 8 आणि 6 14, बरोबर 6. त्यानंतर इथे 7तून 2 गेले 5 25,650. इथे बॅलन्स आला 0 10 1 9 0
शून्य 5 14तून 9 गेले 5 आणि इथे 8 85,590 बरोबर. आता इथे आपण सेलची प्रोसेस दाखवूया. आता याने सेल केले ना, सेल कितीला केलं त्यांनी आपल्याला सांगितलं 65,000 ला सेल केलं. तर 65,000 ला सेल केलं, पण इथून काढताना आपल्याला 59,940 काढावं लागतील, लक्षात घ्या. ठीक आहे, ही कॉस्टच काढावी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉस्ट लिहून ठेवले, याच्यावर काय परिणाम नाही. ही खाली येणार आहे बॅलन्स 650. इथे आता एक मिनिट आहे, ही व्हॅल्यू इथे कट करा, ही नको, इथे येणार 25,650 कारण प्रॉफिट लॉस काढायचं ना आपल्याला. आता याच्यातून बघा 65,000 मधून 59,940 मायनस करा. तुम्ही करू शकता, मी दाखवतो इथे. 65,000 मोठी जास्त 59,940 0 10तून 4 गेले 6 9तून 9 गेले 0 इथून गेले 14तून 9 गेले 5 आणि 0 म्हणजे 5,060 रुपये इथे तुम्हाला फायदा झालेला आहे. 5,060, पण याला प्रॉफिट म्हणायचं का बोला, कारण की सेल प्राइस जास्त आहे बघा. 65,000 आहे सेल प्राइस, बरोबर. सेल प्राइस 65,000 आहे, बरोबर आहे. आणि आपली कॉस्ट प्राइस आहे ती कमी आहे, त्यामुळे आपल्याला फायदा झालेला आहे. आता हा याला आपण म्हणायचं प्रॉफिट. ठीक आहे. आता पुढे आता त्याने काय म्हटलेलं आहे जर तुम्ही बघाल तर इथे डॅश करूया, इकडे डॅश करूया. आता हे बॅलन्स खाली घेऊया, एवढाच बॅलन्स आला पाहिजे. 0 9तून 4 गेले 5 बरोबर आहे. 15तून 9 गेले किती आले 6 बरोबर आहे. इथे 14तून 9 गेले किती आले 5 बरोबर आहे. आणि इथे 7तून 5 गेले 2 25,650 बरोबर आलेला आहे. ठीक आहे. आता इकडे डॅश, आता हा इयर आले 2018-19. तर या वर्षी एवढा बॅलन्स उरलेला आहे. आता याची सगळी एंट्रीची पोस्टिंग आपल्याला करायची आहे इकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डेप्रिसिएशनची एंट्री करूया. एंट्री येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट तारीख 31 मार्च 2018 सॉरी बाय बाय डेप्रिसिएशन अकाउंट. किती डेप्रिसिएशन होतं 9510. ठीक आहे. याची एंट्री पण इकडे येणार डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये 31 मार्च 2018 टू मशिनरी अकाउंट 9,510. ठीक आहे. आता हे डेप्रिसिएशन आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. त्याची एंट्री येणार 31 मार्च 2018 बाय P&L अकाउंट 9,510. मला अक्षर खराब येते याचं काय माहित का, 9,510. आता हे अकाउंट तुम्ही क्लोज करू शकता. इकडे एक ओळ सोडूनच, एक छोटं अकाउंट असतं, पण हे इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे डेप्रिसिएशनची जी एंट्री झालेली आहे, आता आपल्याला पुढे काय आहे तर सेल केलेलं आहे त्याने, बरोबर आहे, प्रॉफिट आलेलं आहे, हे सगळी एंट्री आली पाहिजे. तर आता सेलची एंट्री काय येणार तर बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, बरोबर आहे. मग याच्या मशिनरी अकाउंट मध्ये आपल्याला इकडे घ्यायचं आहे तारीख 31 मार्च 2018 बाय बँक अकाउंट. काय येणार बाय बँक अकाउंट किती रुपये 65,000. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला. तर प्रॉफिट झाला वर्किंग नुसार, बरोबर आहे ना. प्रॉफिट किती झाला 5,060 रुपये. मग प्रॉफिटची एंट्री जरा वेगळी येते. एंट्री काय येते मशिनरी अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट. काय येणार मशिनरी अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट इकडे लिहिलं मी 31 मार्च 2018 5,060 बरोबर. कळलं तुम्हाला, एकदम परफेक्टली लिहिलं आहे. त्यानंतर आता पुढे आता आपल्याला बाकी काही ट्रान्झॅक्शन नाही. प्रॉफिटची लिहिली, डेप्रिसिएशनची लिहिलं, सेलची एंट्री लिहिलेली आहे. मग आता आपण अकाउंट क्लोज करूया, 2 ओळी सोडून प्रॉपर. यांची टोटल घ्या इकडे 0 6 1 10 ना, बरोबर आहे ना. ठीक आहे. तर 1,01,60 टोटल आहे.
1,01,60 बरोबर आहे. आता याच्यातून एवढे वजा करायचे आहेत आपल्याला. तर पुढे आता अकाउंट क्लोज करूया. आता याची बघा 65 प्लस 9510 आपल्याला मायनस करायचे आहेत, बरोबर ना. तर आता आपण काय करायचे ते खाली तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 1,01,60 मायनस हे 65 950 म्हणजे किती आले टोटल 65,000 प्लस 9510 01 टोटल करायचे 5 9 5 14 74,510 आता बॅलन्स किती उरतोय बघूया आपण. ठीक आहे, 0 गेलं 5, 11तून 5 गेले 6, इथे 10तून 4 गेले 6, बरोबर आहे. नाही 10 कशी इथे 0 होतं 9, 9तून 4 गेले 5, बरोबर आहे. मग इथे परत इथे 9 उरले, 9तून 7 गेले 2, 0. ठीक आहे, 25,650 बॅलन्स उरलेला आहे. आणि एवढी टोटल करायची गरज नाही, आपल्याकडे बॅलन्स असतो. ठीक आहे, बाय बॅलन्स सी डी तुम्ही बघू शकता इथे बाय बॅलन्स सी डी लिहिले 31 मार्च 2018. हे क्लोज केलेलं अकाउंट इथे क्लोज झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओपन करू शकता. 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,650. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा अकाउंट आपण सॉल्व्ह केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की तुम्ही आज जरा अक्षर खराब आहे पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला समजून येईल, कारण की आतापर्यंत आता आपण हा प्रॉब्लेम सोडवला. आता याच्यानंतर एकच प्रॉब्लेम मी घेतो अजून, कारण की आता ते सेम रिपिटेशन नको. याच्यामध्ये आपल्याला नवीन काही शिकायला भेटलं. तर आपल्याला 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायला बघायला मिळालं आणि इयर एंडला मशिनरी विकल्यावर प्रॉफिट झाला की लॉस झाला, तर हा प्रॉफिटचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळाला. तर हे जरासं नवीन आपल्याला शिकायला मिळालं. बाकी वर्किंग तर तुम्हाला माहीतच आहे कशा प्रकारे करतात. तर आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये अजून एक प्रॉब्लेम घेऊया ज्याच्यामध्ये थोडंसं मिक्सअप सगळं असेल, म्हणजे हा चॅप्टर आपला व्यवस्थित संपून जाईल. तुम्हाला याची मदतच होईल. तुम्ही बघा, हे प्रॉब्लेम एवढे जरी सोडवले तरी त्यातल्या त्यात तुम्हाला बऱ्यापैकी डेप्रिसिएशन समजून जाईल. प्रॅक्टिस केल्याने अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद. आणि आमचं चॅनल तुम्ही बघताय, हे सगळे चॅप्टर्स तुम्ही लेक्चर बघताय, तर हे बघत राहा. मित्रांना मध्ये पण शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.